मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज दसरा आहे आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी जसं आत्ता आली आहे, आल्यानंतर मग थोडंसं येताच छानकी सामान थोडंसं घेऊन आली, फुलं आणि सोनं घेऊन आली। आजला भरपूर मान आहे। आली, फ्रेशनअप झाली आणि लगेचच देवपूजा करून घेतली। देवपूजा केली की मग बाकीची कामं आटपण्यासाठी आपण रेडी होतो। नंतर मग गॅसची पूजा करून घेतली। गॅसची पूजा रोजच केली पाहिजे आणि मी करते। तर आपण गावाला तर चुलीची पूजा करतोच, तसंच गॅसची रोज करायची, कारण ती आपल्याला अन्न शिजवून देते। चला, तर पूजा झाली, देवाला नमस्कार केला। देवाला म्हटलं सगळ्यांना सुखी ठेव। ही आहे माझी तुळस। माझ्याकडे अशा भरपूर तुळशी आहेत, पण पूजेसाठी मी एकच तुळस ठेवते, तीही मी गावावरून आणली होती। आणि आज दसरा आहे, दसऱ्यासाठी आपण सगळीकडे तोरण बांधतो, तसंच मग मी दरवाजाला तोरण बांधून घेतलं। दसरा म्हटलं की पूजेला खूप वेळ जातो, तसाच काहीसा माझा पण खूप वेळ गेला। आज येता भरपूर स्वीट मार्ट मध्ये एवढी गर्दी होती की बघायला नको, रांग लागली होती पूर्ण। कारण आजच्या दिवशी जिलेबी आणि पापडा खाल्ला जातो, तर मी पण आणलाय, पण भरपूर लाईन होती। तर आज मी वेगळ्याच जिलेबी आणली, वेगळ्या कलर मध्ये। ही जिलेबी खायला छान लागते। येलो वाली तर नेहमीच भेटते, पण ही कधी कधी सणासाठी भेटते। अशी वाली कधीतरी घेऊन बघा, खूप छान असते, टेस्टी पण असते। अर्णवने पण सकाळी मोठं काम केलं, त्याची सायकल धुतली आणि आता चालला आहे सायकलला हार घालण्यासाठी। तर आज वस्तूंची पूजा केली जाते, पुस्तकांची पूजा केली जाते, गावाला आपण अवजारांची पूजा करतो। तसंच मी थोडीशी इथे अवजारं ठेवली आणि बुक वगैरे ठेवली आणि अर्णवला बोलली पूजा कर, तर तो पूजा करतोय। आणि काय काढलंय हिला सरस्वती क्राफ्ट दाखव, याची पण पूजा करतो पण। आणि कंपोस्टची पूजा केली, सांगूची पूजा केली, आणि हे भट्ट्यावर असतात त्यांची पूजा करावी लागते, घरातल्या वस्तूंची। अर्णवची पूजा झाली, घंटी कोण वाजवणार आहे? सोनं घे आणि सोन्यासारखं वाग, मला दे। मी घे तुला, सोनं घे आणि सोन्यासारखं वाग आणि सोनं भरपूर दे मला। सोनं चोरलं। एक तोरण प्रत्येक वस्तूला लावलं जातं। आमच्या गावी तर सगळ्या वस्तूंना लावलं जातं, म्हणून मी फ्रीजला, कपाटला वगैरे हे छोटं छोटं तोरण बांधून घेतलं। खरं सांगायचं तर ह्या प्रत्येक सणांची आठवण ही गावी खूप चांगली असते आणि गावी खूप मजाही येते अशा सणांना। यहाँ पे अर्णव बना रहा है रबड़ी। रबड़ी में क्या क्या डाला अर्णव? दूध पाउडर, इलायची, दूध। ही बनते अर्णवची रबडी, बघूया झाल्यानंतर कशी होते। छान अशी रबडी बनलेली आहे
आता थोडी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवूया आणि देवाला पण दाखवायचं आहे नैवेद्यासाठी. बाल्कनीमध्ये आले तर मस्त अशी फुलं लागली होती, छानपैकी अशी गुलाबी कलरची फुलं आली आहे. पूर्ण बहर येतो, रोज सकाळी फुलतात, संध्याकाळी मावळतात ही फुलं. आणि हे येल्लो कलरचं फूल इथे लागतं, त्याला कळी आली आहे. आणि मिरच्या वगैरे आहे, तिथे कारली लागली आहे, छोटी छोटी कारली लागली तिकडे, मिरच्या लागल्यात. जशी छानशी माझी बाल्कनी. अळूवडीची पानं दाखवलीच होती लास्ट व्हिडिओमध्ये, भरपूरशी झाली आहेत, काढली नाही आहेत मी. आणि ह्याला पण बघा, शोपीसची अळू आहे, ते देव अळू बोलतात, त्याला पण खूपच पानं आली आहेत, ते पण पूर्ण भरलं आहे. चायपत्ती तर एवढं झाली. इकडे मी डाळ फोडणीला टाकते आहे. तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरं, राई, मोहरी आणि सुकी मिरची टाकायची, तर त्याच्यावरती तडका छान लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आहे हिंग आणि थोडीशी हळद. चला आता छानपैकी दणकेदार फोडणी देऊया. वरून टाकला आहे कोकम, थोडासा गूळ, मीठ आणि वरून भरपूरशी कोथिंबीर. तर आमच्या कोकणामध्ये गूळ सहसा कमी टाकतात, पण खोबरं हे प्रत्येक भाजी आणि डाळीमध्ये टाकलं जातं. तांदळाचं पाणी झाडांना टाकायचं असतं, त्याच्याने खूप चांगला रिझल्ट मिळतो, आपली झाडं पण खूप छान होतात. आणि तांदळाचं डाळीचं पाणी असं झाडांना टाकते. पाल्याची भाजी एवढी जास्त दिसते, पण खाताना ती एकदम कमी होते, करताना कढईत मावत नाही. पुऱ्या पण तळून झालेल्या, अशा टम्म अशा पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत. देवासाठी मी बनवलंय दही आणि श्रीखंड, दूध, रबडी, भाजी, डाळ, भात, पुरी. तर देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आता आमचं जेवण बाकी आहे. तर इकडे अर्णव चालला आहे. प्लस तुझे आहेत काय ते? चला मंडळी, या जेवायला. तर आता हा व्लॉग आपण इथेच संपूया आणि आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक नक्की करा. आतासाठी बाय.